जय हिंद मित्रांनो, मी भाऊसाहेब देवगुंडे मॅक्झाम डायरी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रश्न येतो की दिलेल्या अपूर्णांकांपैकी छोटा अपूर्णांक कोणता आणि दिलेल्या अपूर्णांकांपैकी मोठा अपूर्णांक कोणता। म्हणजे अपूर्णांकाचा लहान मोठे ठरवा हा जो कॉन्सेप्ट आहे आपल्याला शिकणं गरजेचं आहे, माहित असणं गरजेचं आहे। आणि त्याच टॉपिक वरील काही फॅक्ट्स आज आपण इथं अभ्यासणार आहोत। सुरुवात करूया मित्रांनो। अपूर्णांकाचा लहान मोठे ठरवा मधला पहिला आपला फॅक्ट आहे की ज्यावेळेस तुम्हाला अपूर्णांक दिले जातात स्पर्धा परीक्षांमध्ये आणि त्यापैकी असा एक अपूर्णांकाची सिरीज दिली तुम्हाला की 5/2, दुसरा दिलाय 5/9, तिसरा दिलाय 5/13 आणि चौथा दिलाय 5/7। असे चार अपूर्णांक दिलेत। ज्यावेळेस तुमचे अंश समान असतात मित्रांनो, पहिला फॅक्ट समजून घ्या। ज्यावेळेस अपूर्णांकाच्या एखाद्या सिरीज मध्ये 4-5 अपूर्णांकांमध्ये अंश समान असतात त्यावेळेस ज्याचा छेद छोटा असतो मित्रांनो तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा असतो अंश समान असताना। आता इथे बघा 5/2 ह्याचा छेद छोटा आहे, छेद 2 आहे, अंश 5 आहे, अंश या सगळ्यांचे समान आहेत। अशी जर तुम्हाला 4-5 अपूर्णांक दिले ज्याचे अंश समान आहेत तर डायरेक्ट उत्तर टिक करायचं। जर मोठा विचारला असेल तर ज्याचा छेद छोटा आहे तो हा मोठा पूर्णांक आहे मित्रांनो, आणि ज्याचा छेद मोठा आहे म्हणजे 5/13 ह्या चार अपूर्णांकांमध्ये सगळ्यात छेद मोठा कोणाचा आहे 13, 5/13चा आहे। तर हा अपूर्णांक ह्या चार अपूर्णांकांपैकी सर्वात छोटा अपूर्णांक आहे। कोणता? 5/13। ठीक आहे, हा पहिला फॅक्ट आहे। ठीक आहे, समजतंय। जर अंश समान असताना 4, 5, 10 अपूर्णांकांमध्ये ज्याचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक छोटा आहे आणि ज्याचा छेद छोटा आहे अंश समान असताना, मी काय म्हणतोय बघा, अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद छोटा आहे तो अपूर्णांक मोठा आहे आणि ज्याचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक छोटा आहे। मग ह्या चार मध्ये अंश तर सगळ्यांचा सारखाच आहे, तर इथं छेद छोटा कोणाचा 5/2चा छेद छोटा आहे। मग हा अपूर्णांक ह्या चार पैकी मोठा अपूर्णांक। जर तुम्हाला विचारलं ह्या चार अपूर्णांकांपैकी मोठा अपूर्णांक कोणता तर हा 5/2 हा मोठा अपूर्णांक आहे मित्रांनो आणि 5/13 हा छोटा अपूर्णांक आहे। ठीक आहे, पुढचं गणित बघूया, 2-3 गणित बघूया ह्या सिरीज वरती। आता हे अजून एक आहे बघा, 8/7 दिलं गणित तुम्हाला। दुसरा अपूर्णांक दिला 8/14, परत दिला 8/25 आणि एक दिला 8/19। ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण सेम काय अंश समान आहे, कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? आणि जरी हे नसलं समजत तर शेवट एक सगळ्यांसाठी कॉमन मेथड आहे, सगळ्यांसाठी कॉमन फॅक्ट आहे, तो पण तुम्हाला सांगणार आहे की जरी हे तुम्हाला समजलं नाही की अंश एक असताना मोठा कोणता आणि छोटा कोणता नाही समजलं तरी चालतंय, आपण कॅल्क्युलेशन सांगणार आहे की कोणता अपूर्णांक छोटा आणि कोणता मोठा आहे। तरी पण बघा की आपलं काय म्हणणं आहे की अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद छोटा आहे तो मोठा आहे आणि ज्याचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक छोटा आहे। आता इथे बघा ह्या सिरीज मध्ये काय 8/7 हा छेद छोटा आहे म्हणजे हा अपूर्णांक सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे आणि 8/25 हा छेद सगळ्यात मोठा आहे ह्या चार अपूर्णांकांमध्ये, म्हणून हा आहे ह्या चौघांमध्ये छोटा अपूर्णांक आणि हा जो अपूर्णांक आहे मित्रांनो हा आहे मोठा अपूर्णांक। जर तुम्हाला 3-4 अपूर्णांक आले आणि त्याचे अंश समान ठेवलेले असतील, समजा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येतं, पोलीस भरतीला येतं, अगदी एमपीएससी ला पण येतं, सरळ सेवेला सगळीकडे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवा हे गणित विचारलं जातं 100%। तिथं एकच ठेवायचं, जर अंश समान असेल तर ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद लहान काय मोठा तो अपूर्णांक छोटा। तिथं आपण बघितलं 8/7चा छेद होता 7 हा ह्या चार छेदांपैकी सगळ्यात छोटा छेद आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे आणि इथं 25 हा ह्या चार अपूर्णांकांच्या छेदांमध्ये सगळ्यात मोठा छेद आहे म्हणून हा अपूर्णांक 8/25 हा ह्या चौघांपैकी छोटा अपूर्णांक आहे। पुढचं गणित बघूया सेम याच्यावरती, किती 5/2 आहे, 5 ची सिरीज आहे, अगोदर पण 5 होती काय, 5/7 आहे, 5 होते मला वाटतं, परत 5/12 आहे आणि 5/4 आहे। परत काय करणार 5/2 हा मोठा ठरणार आहे कारण छेद समान अंश समान आहेत
अंश समान असताना आपल्याला माहित आहे एकच ट्रिक आहे, एकच फॅक्ट आहे. अंश समान असताना ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा. ठीक आहे. इथं काय होणार, हा 5/12 काय होणार, छोटा अपूर्णांक ठरणार आहे. मला वाटतं पहिलेच गणित होतं काही सेम गणित आलं. ठीक आहे. ओके, पुढचं गणित बघूया. आता छेद समान असताना ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा आहे. आता बघितलं आपण अंश समान असताना काय बघितलं होतं, अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा, ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा. ज्यावेळेस आता अंश मोठा आणि समान आहे, काय इथं काय दिले 25, 11, 7, 7 नाही, छेद समान असताना दिले. छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ठीक आहे, अंश मोठा त्याचा तो अपूर्णांक मोठा, छेद समान असताना. आता इथं काय दिले 25/7 एक दिलाय अपूर्णांक, 11/7 दुसरा दिलाय, 44/7 तिसरा अपूर्णांक दिलाय, आणि दिलाय शेवटचा 5/7. ह्याच्यामध्ये अंश कोणाचा मोठा, छेद सारखा सगळ्याच आहे, सारखा चार अपूर्णांकाचा. इथं अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता अंश कोणाचा मोठा आहे, 44/7 हा अंश मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे ह्या चार अपूर्णांकांमध्ये. आणि छोटा अंश कोणाचा आहे, 5/7 अंश छोटा आहे, इथं 5च अंश आहे म्हणून हा अपूर्णांक छोटा आहे. कधी, छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा. ठीक आहे, हा दुसरा रूल आहे. 4 रूल मध्ये आपला लहान मोठेपणा क्लिअर होणार. आणि पहिले 3 रूल जर नाही तुम्हाला कळले तर चौथ्याने तर ते गाईड जे काय होणार ते सिद्ध होणारच आहे. तिथे कॅल्क्युलेटिव्ह मेथड आहे चौथा म्हणजे. ठीक आहे, इथं परत अगेन तसंच आहे. छेद समान दिलाय, 16/3 एक दिलाय अपूर्णांक, दुसरा दिलाय 7/3, तिसरा दिलाय 1/3 आणि चौथा दिलाय 12/3. ह्याच्यामध्ये आपल्याला मोठा अंश कोणाचा दिसतोय, 16/3 अंश मोठा आहे म्हणून ह्या चारीपैकी हा अपूर्णांक मोठा आहे मित्रांनो. जर मोठा विचारलं तर ह्याला टिक करून यायचं, तुम्हाला एक मार्क मिळून जाणार आहे. जर छोटा विचारलं तर ज्याचा अंश छोटा आहे, 1/3 अंश छोटा आहे म्हणून हा अपूर्णांक छोटा आहे. जर छोटा विचारलं तर जिथं ऑप्शन 1/3 दिसतोय तिथं टिक करायचं तुम्ही आणि उत्तर 1 मार्क घेऊन यायचं. पुढचं गणित बघूया. सेम ह्याच फॅक्टरीवरती छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ठीक आहे, 7/5 एक अपूर्णांक दिलाय, दुसरा दिलाय 22/5, तिसरा दिलाय 23/5 आणि चौथा दिलाय 14/5. ह्याच्यामध्ये बघा कोण अंश कोणाचा मोठा आहे, 23चा मोठा आहे, मग हा पूर्णांक मोठा आहे. अंश छोटा कोणाचा आहे, 7/5चा, हा पूर्णांक छोटा आहे. हा छोटा आहे आणि हा मोठा आहे. आणि ह्याच कॉन्सेप्टवरती गणित विचारले जातात तुम्हाला, ह्याच कॉन्सेप्टवरती गणित विचारली जातात. ठीक आहे, आता काय दिले की छेद मोठा व अंश छेदाच्या जोडीतील फरक समान. आता काय, छेद मोठा 4/7 छेद अंशापेक्षा मोठा आहे, 10/13 छेद पण अंशापेक्षा मोठा आहे, 17/20 छेद पण अंशापेक्षा मोठा आहे मित्रांनो, आणि 15/18 छेद पण 15पेक्षा मोठा आहे म्हणजे अंशापेक्षा मोठा आहे. अशा कंडिशन मध्ये आणि अंश छेदातील फरक समान असताना काय होतं, ह्या दोघातील फरक किती आहे, 3 आहे. 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 म्हणजे छेद मोठा आणि अंश छेदाच्या जोडीतील फरक समान आहे. त्यावेळेस जी मोठी अंश छेदांची जोडी आहे, 17/20 ही जर मोठी अंश छेदाची जोडी आहे तर हा अपूर्णांक मोठा असतो मित्रांनो. आणि 4/7 जी अंश छेदाची जोडी छोटी आहे तो अपूर्णांक काय असतो, छोटा असतो. काय म्हणतो मी समजलं पाहिजे, समजलं का तुम्हाला की छेद मोठा आणि अंश छेदाच्या जोडीतील फरक समान. आता छेद इथं अंशापेक्षा मोठा आहे का, 4 आणि 7 मध्ये अंश छेद 7 आहे, 7 मोठा आहे का 4 मोठा आहे, 7 मोठा आहे म्हणजे छेद मोठा आहे. आणि अंश छेदाच्या जोडीतील फरक किती आहे, 3च आहे. इथं पण तसंच आहे, 10 आणि 13 मध्ये 3चा फरक आहे आणि छेद मोठा आहे. 17 आणि 20 मध्ये 3चा फरक आहे, छेद मोठा आहे. 15 आणि 18 मध्ये 3चा फरक आहे, छेद मोठा आहे. अशा वेळेस अंश छेदांची मोठी जोडी बघायची. मोठी जोडी कोणती आहे, 15 आणि 8 नाही 17 आणि 20. 15पेक्षा ही म्हणजे अंश छेदाची मोठी जी जोडी आहे तो अपूर्णांक मोठा असतो आणि अंश छेदाची छोटी जी जोडी आहे तो अपूर्णांक काय असतो, लहान असतो मित्रांनो. सेम अशाच धर्तीवरचं गणित पुढचं गणित आहे. अंश मोठा व छेदाच्या जोडीतील फरक समान तर अंश छेदाची मोठी जोडी मोठी असते. आपण अगोदरच बघितलं 6/11 हा एक अपूर्णांक आहे, दुसरा 44/49 हा एक अपूर्णांक आहे, तिसरा 21/26 हा एक अपूर्णांक आहे आणि चौथा आहे 2/7 हा एक अपूर्णांक. इथं काय फरक आहे, 7, 6 आणि 5/11
41 44 5 49, 21 5 26, 2 5 7, म्हणजे अंश छेदातील फरक 5 आहे आणि छेद मोठा आहे. तर ह्याच्यामध्ये अंश छेदाची जी मोठी जोडी आहे, मोठी जोडी कोणती आहे? 44/49 ही मोठी जोडी आणि हा पूर्णांक काय असणार आहे? मोठा असणार आहे. छोटी जोडी कोणती आहे? 2/7 ही जोडी ह्या चौघांपैकी छोटा पूर्णांक असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. सेम ह्याच गतीवरती आहे, छेद मोठा आणि अंश छेदाच्या जोडीतील फरक समान, तर अंश छेदाची मोठी जोडी मोठी असते. छेद मोठा आहे, 5/9 आहे, एका पूर्णांक, 4चा फरक आहे. 22/26 दुसरा आहे, 4चा फरक आहे. त्याला 11/13 पण आपण लिहू शकतो. 11/15 आहे, 4चा फरक आहे. छेद मोठा आहे. 17/21 4चा फरक आणि छेद मोठा आहे. अंश छेदाची मोठी जोडी कोणती आहे? मोठी जोडी कोणती आहे? इथं काय थोडीशी गडबड आहे. हा पूर्णांक मोठा असणार आहे मित्रांनो. का असणार आहे? ह्याचं उत्तर का सांगू शकता का तुम्ही? इथं तर काय माहित आहे का, ऍक्च्युली हा ह्या कक्षेत बसणार नाही. हा काय होईल? 11/13 होईल आणि ह्याचा फरक 2चा येईल आणि हा काय म्हणजे ह्या क्रायटेरियामध्ये बसणार नाही. कोणत्या क्रायटेरियामध्ये? की औषधातील फरक समान आणि छेद मोठा. ठीक आहे, औषधातील फरक समान बसत नाही. तर ह्याच्या ठिकाणी दुसरं एक एक्झाम्पल घ्या. 22/26 ऐवजी घ्या तुम्ही 21 आहे का? 21 आणि 25 घ्या. ह्याच्यामध्ये मोठी जोडी कोणती आहे? हीच मोठी आहे, म्हणजे हा मोठा असणार पूर्णांक, हे नाही बसणार. तसा तर मोठा निघेल 11/13, पण नाही निघणारच नाही, तो मोठा पण निघणार नाही. 21/25 हा पूर्णांक तुमचा काय असेल? मोठा असेल. आणि छोटी जी जोडी आहे ती छोटा असणार. 5/9 हा छोटा पूर्णांक असणार. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. अंश मोठा व छेदाच्या जोडीतील फरक समान, त्यावेळेस अंश छेदाची छोटी जोडी मोठी असते. आता काय? अंश मोठा आहे आणि छेद छोटा आहे आणि अंश छेदातील फरक काय? समान आहे. गणित काय म्हणते? 12/7, 7/2, 9/4 आणि किती? 23/18, 18 आणि 5 23, 4 आणि 5 9, 5 आणि 2 7. हा हाय, बरोबर आहे, फरक बरोबर आहे. आता इथे काय? अंश छेदाची छोटी जोडी जी मोठी आहे, छोटी जोडी कुठली आहे? 7/2 ही काय असणार आहे? मोठी असणार आहे. कधी? छेद छोटा आहे आणि अंश छेदातील फरक समान आहे त्यावेळेस. ठीक आहे, आणि दुसरं काय असणार आहे? आता मोठी जोडी कुठली आहे? ही आहे. ही काय असणार आहे? छोटा असणार आहे पूर्णांक. ठीक आहे, अंश छेदातील फरक समान, त्यावेळेस अंश छेदाची छोटी जोडी मोठी असते आणि मोठी जोडी छोटी असते. ठीक आहे, सेम ह्याचं गणित, हे जे गणित काय आहे मित्रांनो, ठेव का? 44/41, 5/2, 28/25 आणि 11/8. 3चा फरक आहे. काय असणार? छोटी जोडी जी आहे ही जी छोटी जोडी आहे ही मोठी असणार आहे ह्याच्यामध्ये, आणि मोठी जी जोडी आहे 41/44 ही छोटी असणार आहे. मग एवढं लगी अपूर्णांकाचं काढता येतं का? हे काय? जर समान फरक असतील किंवा अंश समान असेल किंवा छेद समान असेल त्यावेळेस आहे. बऱ्याच वेळा असं असतं की तुम्हाला हे सगळं सोडून ज्याचा काहीच ताळमेळ नाही अशी गणित दिली जातात. ती गणित आपण बघणार आहोत. ठीक आहे, इथं पण एक गणित दिले, ह्याचं उत्तर काढायचं मित्रांनो आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. आपण सगळ्यात शेवटचा आणि इम्पॉर्टंट, ह्या 4 जे आता मेथड समजवले तुम्हाला त्यापैकी एकही नाही समजली तर चौथ्या मेथडनं करायचं. चौथी मेथड कोणती आहे ते आपण बघूया. की अंशामध्ये आणि छेदामध्ये काही समान नाही, अंश छेदामध्ये फरक समान नाही, काही समान नाही, अंश समान नाही तर छेद समान नाही तर काहीच नाही. अशा कंडिशन मध्ये काय करायचं मित्रांनो? 2/5 एक अपूर्णांक आहे, 7/11 हा एक अपूर्णांक आहे, 9/10 एक अपूर्णांक आहे आणि 12/11 हा एक अपूर्णांक आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो? 2-2चे पेर बनवायचे. ह्या दोघांची एक पेर बनवायची आणि ह्या दोघांची एक पेर बनवायची. जसं क्रिकेटमध्ये लॉट पडतात का नाही, अगोदर लॉट, परत सेमीफायनल, परत फायनल. म्हणजे अगोदर बघायचं की ह्या दोघांमध्ये कोण मोठा आहे. कसा? ह्या दोघांचा गुणाकार करायचा, तो इथे लिहायचा वरती, 11×2 = 22 आणि ह्याचा काय? 5×7 = 35. म्हणजे ह्या दोघांमध्ये कुणाचा गुणाकार मोठा आला? ह्या दोघांचा. हितलं आपण म्हणला ना, तर हा पूर्णांक मोठा आहे. कोणता? ह्या दोघांमध्ये हा पूर्णांक मोठा आहे. ह्या दोघांमध्ये जो मोठा आहे तो खाली मांडायचा, 7/11. ठीक. आता 9 आणि 11 ह्यांची गुणाकार करायचा, 11×9 = 99. 12 आणि 10चा गुणाकार करायचा, 12×10 = 120. ह्या दोघांचा कोणता गुणाकार मोठा आला? ह्या मोठा आला, म्हणजे हा पूर्णांक ह्या दोघांमध्ये मोठा आहे.
ह्या दोघांमध्ये हा मोठा अपूर्णांक जो मोठा आहे तो खाली मांडायचा, ह्या दोघांमध्ये हा मोठा आहे, ह्या दोघांमध्ये हा मोठा आहे. आता ह्यांचं सेमीफायनल फायनल लावलं. ठीक आहे, अगोदर ह्यांचं सेमीफायनल झालं होतं, आता ह्यांचं फायनल लावायचं. फायनल मध्ये काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 11 गुणिले 7 11 7 77 लिहायचं, आणि ह्याचा गुणाकार करायचा 12 गुणिले 11 किती येतं, 11 2 22 ला 2 कॅरी 1 11 1 11 आणि 12 122 येते का, 11 2 22 ला 2 कॅरी 2 आलं 132 येते. म्हणजे इथं 132 आलं आणि इथं 77 आलं. मग ह्याच्यामध्ये ह्या हा मोठा आहे का 132 मोठा, 132 म्हणजे 12/11 हा पूर्णांक मोठा आहे. हे सगळ्यांमध्ये कोणता पूर्णांक मोठा आहे, ह्या चौघांमध्ये 12/11 हा पूर्णांक मोठा आहे. आणि जर पहिले 4 प्रकार नसले कळले तर असे 2-2चे पेर बनवायचे, असं आन्सर काढायचं. 12/11 कोण आहे, सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. काय म्हणते, 4/5 एक अपूर्णांक आहे. ठीक आहे, 8/3 हा अपूर्णांक एक आहे, परत 7/5 एक अपूर्णांक आहे, परत 12/11 एक आहे, आणि परत 13/14 एक अपूर्णांक आहे. ठीक आहे, आता पण ह्यांचे तसेच लॉट पडायचे. ह्या लॉट मध्ये बघायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 4×3 = 12 इथं मांडला, 8×5 = 40 इथं मांडला. ह्याच्यामध्ये कोण मोठा आहे, ह्या दोघांमध्ये जर कोण सेमीफायनल जाणार आहे, 8/3 जाणार आहे, कारण ह्या दोघांमध्ये मोठा आहे ते पुढे जाणार आहे, आपल्याला मोठा काढायचा आहे. ठीक आहे, आता ह्या दोघांमध्ये बघायचं, छोटा काढायचा, जर छोटा काढायचा असेल तर छोटं घ्यायचं, छोटं घ्यायचं, ह्या दोघांमध्ये छोटा घ्यायचं, ह्या दोघांमध्ये छोटा घ्यायचं. ठीक आहे, आता ह्या दोघांमध्ये आपण बघू सेमीफायनलला कोण जाते, 11×7 = 77, ह्या दोघांचा गुणाकार 12×5 = 60, ह्या दोघांमध्ये कोण मोठा आहे, 77 मोठा आहे, म्हणजे ह्याला सेमीफायनलला टाकला, आणि हा डायरेक्ट सेमीफायनलला आलाय. डायरेक्ट ह्याला घ्यायचा का, ठीक आहे, ह्याला डायरेक्ट घेऊया सेमीफायनल मध्ये. आता काय करू, फायनल मध्येच टाकू त्याला, ह्या दोघांचा सेमीफायनलला देऊ 45/40 इथं, 7×3 = 21, ह्या दोघांमध्ये कोण मोठा आहे, 8/3 मोठा आहे, 8/3, आणि हा डायरेक्ट आलेला वाइल्ड कार्ड एंट्री. ह्या दोघांमध्ये फरक बघूया, 14T किती असतं, 8×5 14×5 70 64 84 74 98, 14T 12 112 असतं का. ठीक आहे, आणि 33×39 कोण मोठा आहे, 8/3 मोठा आहे. म्हणजे फायनली कोण मोठं झालं या सगळ्यात, 8/3. कळतंय का, हे नाही, हे असंच आहे, हे असंच आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. काय म्हणते, आता इथं 2 4 6 पूर्णांक दिलेत, आपण आपल्याला किती लॉट पडायचे IPL चे, अगोदर 2/5 आणि 7/8 लावून देऊ मॅच. ठीक आहे, परत 9/8 आणि पुढचा पूर्णांक कुठला आहे, 10/7, ह्या दोघांची लावून देऊ, एक लॉट होईल, आणि परत 11/10 आणि 12/13 ह्या दोघांची लावून देऊ. आता काय होईल, ह्या दोघांची लावल्यानंतर काय होईल, 8×2 = 16 इथं मांडायचं, आणि 7×5 = 35 इथं मांडायचं, ह्या दोघांचा गुणाकार. म्हणजे ह्या दोघात कोण मोठं आलं, सेमीफायनलला कोण गेलं, 7/8 गेला. ह्या दोघांमध्ये कोण बघायचं जातो सेमीफायनलला, 7×9 = 63, आणि ह्या दोघांमध्ये 8×10 = 80, ह्या दोघांमध्ये कोण मोठा आहे, 80 मोठा आहे, म्हणजे 10/7 हा सेमीफायनलला वरती गेला. ठीक आहे, आता ह्या दोघांमध्ये 11×13 13×1 = 13 ला 3 इथं मांडू, 13×1 = 3 कॅरी 1 13×1 = 13 आणि 14 143, आणि ह्या दोघांचा गुणाकार 120, म्हणजे ह्या दोघांमध्ये कुठे आहे, कोण मोठा आहे, 11/10, म्हणजे 11/10 परत पुढे आला. आता ह्या दोघांचा सेमीफायनल लावून देऊ, 11/10 ला डायरेक्ट फायनलला पोहोचूया आपण, कारण तो सिंगल पडतोय. 7×7 = 49, ह्या दोघांचा गुणाकार 7 आणि 7चा, ह्याचा 8×10 = 80, ह्या दोघात कोण मोठा आहे, 10/7. ठीक आहे, आणि ह्या दोघांमध्ये आता जर 10/7 फायनलला आलाय, आणि 11/10 पण डायरेक्ट आपण फायनलला टाकलाय, तर ह्या दोघांचं बघितलं तर 10×10 10×10 100, आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर 11×7 = 77, म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये कोण मोठा आला आहे, 100 आणि 77 मध्ये 100 मोठा आहे, म्हणजे 10/7 ह्या सगळ्या पूर्णांकांमध्ये 10/7 हा पूर्णांक मोठा आहे. आणि जर छोटा विचारला तर छोटे छोटे घेत जायचं, दोन्हीमध्ये जो छोटा निघतोय तो छोटा पुढे घ्यायचा, दुसऱ्या दोन्हीमध्ये जो छोटा निघतोय तो छोटा पुढे घ्यायचा, परत त्या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं, परत जो छोटा आहे तो छोटा आहे फायनली. ठीक आहे, तर असं करायचंय मित्रांनो. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. तर आजच्यासाठी मित्रांनो एवढंच. दिस इज माय एक्झाम डायरी ऍप, अँड जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, शेअर करा मित्रांपर्यंत, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, जय हिंद.